नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची प्रथम सत्र संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. इयत्ता 8वी सामान्य विज्ञान प्रथम सत्र संकलित मूल्यमापन. एकूण 50 गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळ ही दिली जाणार आहे. त्यासाठी विचारलेला प्रश्न पहिला, गाळलेल्या जागा भरा. 4 गुणांसाठी 1. भूकवच अचानक काही क्षण हालणे यास भूकंप म्हणतात. 2. मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका संभवतो. 3. 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोने असते. 4. एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था म्हणतात. हा झाला तुमचा अ भाग. त्यानंतर ब भाग, सांगा पाहू माझा जोडीदार. 2 गुणांसाठी 1. प्रोटॉन, त्याची जोडी आहे क, धनप्रभारित. 2. इलेक्ट्रॉन, अ, ऋणप्रभारित. त्यानंतर क भाग, सहसंबंध ओळखा. 1. स्वाईन फ्लू, विषाणू. क्षय, जीवाणू. पारा, धातू. कार्बन, वायू. त्यानंतर ड भाग, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. 2 गुणांसाठी 1. घर्षण बल हे विद्युत चुंबकीय बल असते. चूक. विद्युत विभवाचे SI एकक एपियर आहे. बरोबर. 3. के या कवचामध्ये सर्वाधिक ऊर्जा असते. चूक. वेगळा शब्द ओळखा. हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंगू. वेगळा शब्द आहे कावीळ. 2. घनता, वायूचा दाब, वस्तुमान, बल. उत्तर आहे घनता. ब भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा. 2 गुणांसाठी 1. सौर घाट म्हणजे काय? उत्तर, सौर घट म्हणजे सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारा घट होय. 2. ऑक्सिजन या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. उत्तर, ऑक्सिजन या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2 आणि 6 आहे. पुढचा प्रश्न क, ओघ तक्ता पूर्ण करा. संयोग, सेंद्रिय संयुगे, असेंद्रिय संयुगे, मीठ, सोडा. जटिल संयुगे, क्लोरोफिल, होमोग्लिन, कोबाल्ट. त्यानंतर फरक स्पष्ट करा. प्रोटॉन, न्यूट्रॉन. बघा, त्यांचा फरक या ठिकाणी स्पष्ट करून दाखवलेला आहे. प्रोटॉन हा अणुकेंद्रात असणारा धनप्रभारित अवअणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनांमुळे असतो. न्यूट्रॉन हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अवअणुकण असतो. 2. त्याचा निर्देश P या संज्ञेने करतात. 2. न्यूट्रॉनचा निर्देश N या संज्ञेने करतात. त्यानंतर 3 बघा, शास्त्रीय कारणे लिहा. 4 गुणांसाठी 1. पाणी उकळून व गाळून पिणे. कारण पावसाळ्यात पाणी गढूळ असते, ते पिण्यास अयोग्य असते. उकळल्याने ते निर्जंतुक होते, कचरा निघून जातो, म्हणून ते उकळून प्यावे. 2. लोखंडाचा खिळा पाण्यात बुडतो आणि जहाज मात्र पाण्यावर तरंगते. होडीच्या विशिष्ट आकारामुळे होडी किंवा जहाज स्वतःच्या वजनापेक्षा जास्त वजनाचे पाणी उत्सारते. त्यामुळे खिळ्याने पाणी उत्सारले जात नाही, तो पाण्यात बुडतो आणि होडी तरंगते. पाणी हे संयोग आहे, कारण पाण्याचे घटक हायड्रोजन, ऑक्सिजन आहेत, ते वायुरूप आहेत, तर पाणी द्रवरूप आहे. म्हणून पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या अभिक्रियेत निर्माण होणारा नवीन पदार्थ आहे. प्रश्न 3 ओळखा पाहू.
मी चकचकीत असतो पाण्यात, माझ्यात वर्धनीय तन्यता गुणधर्म आहे सोने. द्रव्याचा सर्वात लहान घटक परमाणू. सोन्याची शुद्धता मोजणारा मी हॉलमार्क. मूलद्रव्याचं रेणुसूत्र CH4. त्यानंतर प्रश्न 4, आकृती काढा. जीवाणूचे विविध प्रकार आणि युग्लिना. ब भाग 2 उदाहरणं लिहा. जीवाणूचे प्रकार: गोलाणू, दंडगोलाणू, युग्लिना, अमिबा, पॅरामेशियम. जीवाणूजन्य आजार: अतिसार, क्षयरोग. सेंद्रिय संयुगे: मिथेन, इथेन, कलील, धुके, दूध, पाणी. द्रावण: दूध, तेल, पाणी. त्यानंतर प्रश्न 4, व्याख्या लिहा कोणत्याही 4. प्लावक बल, विभवांतर, अणू, स्थायू आणि जडत्व. बघा सगळ्यांच्या व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. व्हिडिओ थांबवून व्यवस्थित त्या वाचा आणि लिहा. प्रश्न 5 आहे, टिपा लिहा संतुलित आहार. दुसरं आहे संमिश्रे. ब भाग पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3 6 गुणांसाठी. 1. 2 वस्तूंमधील आंतरक्रियेमधून त्या वस्तूवर बल प्रयुक्त होते. त्याची 3 उदाहरणं लिहायची. दुसरे, डाल्टनचा अणु सिद्धांत स्पष्ट करायचा आहे. तिसरे, भूकंपरोधक इमारतींची वैशिष्ट्ये कोणती. चौथे, द्रव्याचे गुणधर्म लिहा. बघा सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा. पाठांतर करा म्हणजे आपल्याला पेपर हा सोपा जाईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची विज्ञान विषयाची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.